नमस्कार डिअर फ्रेंड्स. आपण सेल्फ लव्ह प्रॅक्टिसच्या दुसऱ्या दिवसामध्ये आलेलो आहेत. म्हणजे आज आपला सेकंड डे आहे. ही आपली 7 दिवसांची सेल्फ लव्हची सिरीज चालू आहे. पहिल्या दिवसात मी सांगितलं होतं की आपण आपल्या स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे, स्वतःवर कसं प्रेम केलं पाहिजे. तर आज आपला आहे दुसरा दिवस. सेल्फ लव्हच्या प्रॅक्टिसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जर काही असतो तर आपले स्वतःचं शरीर, स्वतःची बॉडी हे महत्त्वाचं असतं. जर आपण आपल्या शरीराची, आपल्या बॉडीची जर काळजी घेतली नाही, तर भविष्यात आपल्याला कधीतरी काहीतरी गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळ्यात पहिले आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची. तर आजच्या दुसऱ्या दिवसाचे काय टास्क आहेत ते तुम्ही आता व्यवस्थित ऐकून घ्या आणि समजून घ्या. तर सेकंड डेचा टास्क आहे आपली मेंटल हेल्थ मेंटेन करणं. आपण मानसिक रूपात जर स्वस्थ नाही आहोत, तर आपण आपल्या आयुष्यात कोणतीच गोष्ट स्टॅबिलिटीसोबत करू शकत नाही. आपण प्रत्येक वेळेस दुःखी होऊ किंवा आपण प्रत्येक वेळेस घाबरू. प्रत्येक वेळी आपण फक्त दुसऱ्यासाठी झटत राहू, दुसरा कसा आनंद राहील हेच बघत राहू आणि स्वतः कायम जर दुःखीच राहिलं किंवा प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीला आपण घाबरू. जेवढे पण आपल्यामध्ये निगेटिव्ह इमोशन्स आहेत, आपल्या जेवढेही निगेटिव्ह थॉट्स आहेत, हे सगळे आपल्याला आपल्या आतमधून काढून बाहेर फेकायचे आहेत आणि आपल्याला आपल्या आतमध्ये आनंदाची, प्रेमाची, सक्सेसची, सेल्फ लव्हचे, आपण स्वतःवर किती प्रेम केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे सगळे इमोशन्स आपल्याला आपल्यामध्ये भरायचे आहेत. सगळे पॉझिटिव्ह इमोशन्स आपण आपल्यामध्ये भरणार आहोत. चला तर मग दुसऱ्या दिवसाच्या टास्कमधलं सगळ्यात पहिले काय काम करायचं आहे, तर तुम्हाला नकारात्मक गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची नाही किंवा जर तुमच्याकडे कोणी निगेटिव्ह गोष्टींबद्दल कोणी काही गॉसिप करत असेल तर तिथून तुम्ही लांब निघून जायचं आहे किंवा त्या व्यक्तीला सांगायचं आहे की हे माझ्याजवळ बोलू नको. किंवा आपण व्हॉट्सअप, इन्स्टा यूट्यूबवर आपण रील्स बघत असतो, त्याच्यात बरेच असे निगेटिव्ह व्हिडिओ असतात. ते सुद्धा अजिबात बघायचे नाही. ते त्या सेकंदाला लगेच स्किप करायचे आहेत. त्याचं कारण काय असतं ना, आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं ना, ते या सगळ्या गोष्टी लवकर कॅच करत असतं. आपण जर जास्त निगेटिव्ह व्हिडिओ, निगेटिव्ह इन्फॉर्मेशन ऐकत राहू किंवा आपणच निगेटिव्ह बोलत राहू, तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये लवकर पोहोचेल. म्हणून मग हा पहिला पॉईंट होता की तुम्ही निगेटिव्ह इन्फॉर्मेशन्सपासून लांब राहायचे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की निगेटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे काय बुवा नेमकं? तर आपण असं व्हिडिओ बघतो, इन्स्टावर भरपूर अशा रील्स येत राहतात. काही त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम शेअर करत असतात किंवा एखादी बाई असते किंवा एखादा माणूस असतो, तो माणूस असो किंवा बाई असो, तो चीट करत असतो किंवा त्याचं बाहेर काहीतरी अफेअर असतं आणि आपण ते बघत असतो, ते ऐकत असतो, ती एनर्जी आपण आपल्यामध्ये भरत असतो. अशा प्रकारच्या निगेटिव्ह इन्फॉर्मेशन्स असतात किंवा याच्याही पलीकडे भरपूर काय काय असतं. तर सध्या तर खूपच चालू आहे. म्हणून मग या गोष्टींपासून लांब राहा. दुसऱ्या दिवसाचा हा मेन टास्क आहे की तुमच्या मेंटल हेल्थसाठी तुम्हाला बाहेरच्या निगेटिव्ह कुठल्याही गोष्टींची इन्फॉर्मेशन गोळा करायची नाही. तर आता आपला आहे दुसरा पॉईंट की तुम्हाला रोज आता 10 ते 15 मिनटं मेडिटेशन करायचं आहे. कारण मेडिटेशन केल्याचे खूप सारे फायदे आहेत. मेडिटेशनचा आपल्याला मेंटल हेल्थसाठी खूप उपयोग आहे. आपल्या डोक्यात, आपल्या मनात खूप असंख्य विचार चालू असतात. बऱ्याच जणांना विचार केल्याने झोप येत नाही. मेडिटेशन केल्याने तुमच्या डोक्यातले अतिविचार थांबतील. तुम्ही जे आतून निगेटिव्ह झालेले असाल, ती निगेटिव्हिटी रिमूव्ह होते आणि तुम्हाला शांत झोप देखील लागते. आजचा शेवटचा पॉईंट आहे. तर तुम्हाला एक अफर्मेशन्स दिवसभर चांट करायचं आहे. म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला हे अफर्मेशन्स मनातल्या मनात चांट करायचं आहे. तर अफर्मेशन्स असं आहे, मी एक शक्तिशाली आत्मा आहे. मी एक शक्तिशाली आत्मा आहे. हे अफर्मेशन्स परत परत बोलल्याने, रिपीट केल्याने तुम्हाला तुमच्या आतमध्ये तुम्ही स्वतः शक्तिशाली असण्याचे फीलिंग्स क्रिएट होत असते. तुम्ही आतमधून भरपूर अशा पॉझिटिव्ह एनर्जीने भरले जातात. तर पहिल्या दिवशी आपण फिजिकल हेल्थ
चे टास्क बघितले आणि आता दुसऱ्या दिवशी आपण मेंटल हेल्थचे टास्क बघितलेत. आजचे दुसऱ्या दिवसाचे टास्क देखील तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत कंटिन्यू करायचे आहेत आणि काल सांगितलेले टास्क देखील तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत कंटिन्यू करायचे आहेत. अजिबात स्किप करायचं नाही. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्वतःवर प्रेम करा, निगेटिव्ह गोष्टींपासून लांब राहा, मेडिटेशन करा आणि आज सांगितलेलं अफर्मेशन्स देखील कंटिन्यू चॅन्ट करत राहा. बाय बाय.